राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमोल कोळेकर पाटील आणि P24 तास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्यासोबत जे आहेत आज बसलेले आहेत विद्यमान आमदार. विधान परिषदेवरती त्यांची नुकतीच नियुक्ती झाली. सर, सर्वप्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा. विधान परिषदेवरती आमदार झालात. एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे खरं तर ही आपल्या वडिलांनी सुरुवात केलेली या पक्षासोबत, पण त्याचं फळ कुठे ना कुठं तुम्हाला मिळालं. एक सामान्य पण तरी देखील तुम्ही कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली या कामाला. सामान्य कार्यकर्ता, त्या आज विधान परिषदेवरती आमदार. सगळ्यात अगोदर मला हे ऐकायला आवडेल की तुम्हाला म्हणजे फिलिंग कशी आणि कसं वाटते तुम्हाला? साहजिकच जेव्हा भारतीय जनता पार्टीसारखी एक पार्टी ज्याला आम्ही परिवार मानतो आणि त्या पार्टीचं कार्यकर्त्याकडे किती बारकाईनं लक्ष असतं याचं उदाहरण म्हणजे पार्टीनं दिलेली ही संधी असं मला वाटतं. वयाच्या 16व्या वर्षापासून काम करणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात स्वतःची कुठंतरी एक जागा बनवू पाहत होता. पनवेलमधल्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केलेला माझ्यासारखा कार्यकर्ता की जो सुरुवातीला विद्यार्थी युवांचे प्रश्न स्थानिक स्तरावरती मला कसे सोडवता येतील, त्यांचा आवाज मला कसा होता येईल, या प्रकारचा विचार घेऊन राजकारणात, समाजकारणात आलेला मी एक कार्यकर्ता. आणि मग या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मंडल स्तरावर, जिल्हा स्तरावर काम करू देण्याची संधी पक्षाने दिली. त्यात कुठंतरी आपण बरं करू शकलो, काही प्रश्नांना वाचा फोडू शकलो, छोटे छोटे विषय घेऊन त्या ठिकाणी समोर येऊ शकलो. आणि त्यातून पक्षाला कुठंतरी जाणवलं की या युवाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आणि त्यामुळे 2010पासून मला राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी प्राप्त झाली. 2010ला त्या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर जे होते, त्यांच्या टीममध्ये मला सचिव म्हणून काम करण्याचं दायित्व प्राप्त झालं. आणि 3 वर्ष राज्यभर मला या विषयाला घेऊन प्रवास करता आला. असंख्य युवांचं दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी असंख्य युवांचे, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलचे प्रश्न, फी वाढीचे प्रश्न, असे अनेक प्रश्न होते. आणि मग या प्रश्नांना घेऊन कधी आंदोलनं, कधी त्या ठिकाणी संवादाची भूमिका, संवादातनं उत्तर निघालं नाही तर आक्रमक भूमिका, असे अनेक विषय त्या काळात आम्ही केले. त्या ठिकाणी 13ला त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे, जे इतकं मोठं नाव राजकारणातलं आहे, त्या आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी मला त्या ठिकाणी बढती दिली आणि मी युवा मोर्चाचा राज्याचा महासचिव झालो. त्यांच्याबरोबरसुद्धा राज्यभरात प्रचंड प्रवास केला. मग त्यांची संघर्ष यात्रा असेल, एल्गार मेळावे असतील, प्रचंड ताकदीने आम्ही कार्यक्रम केले. आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर जी काही टीम होती, अनेक आमदार महोदय त्या टीममध्ये माझ्याबरोबर माझे सहकारी होते. आणि त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव हा त्या ठिकाणी मला कुठंतरी त्यातनं काही 4 गोष्टी नक्कीच शिकायला नेहमी मिळाल्या. 2015ला सरकार आलं, ताई मंत्री झाल्या आणि तेव्हा मग योगेश अण्णा टिळेकर हे हडपसरचे आमदार होते. त्या ठिकाणी ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. मला पुन्हा त्यांच्याबरोबर महासचिव म्हणून रिपीट केलं गेलं आणि 4 वर्षासाठी म्हणजे 15 ते 19चा अर्धा कालावधी, 19.5 त्याला म्हणू शकतो, इतक्या कालावधीमध्ये 4.5 वर्षासाठी मी महासचिव म्हणून रिपीट राहिलो. राज्यभर वन फिरलो आणि त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी, आदिवासी पाडे असतील, खेड्यापाड्यांमध्ये जाण्याचं भाग्य लाभलं. युवांशी संवाद साधण्याचं भाग्य लाभलं आणि त्या माध्यमातून युवांशी एक नाळ जुडली गेली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 2010पासून 2024पर्यंत 18 लाख किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी मला पक्षानं दिली. मी त्या ठिकाणी फिरू शकलो आणि जेव्हा व्यक्ती एखादी एवढं फिरते, प्रवास करते, तेव्हा साहजिकच तिथली भौगोलिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, तिथले सगळं तिथलं काय बोलणं, चालणं, वावरणं, तिथली गडकिल्ले, तिथलं सगळं पर्यावरण, पर्यटन, या सगळ्याच विषयांची तुम्हाला माहिती मिळते. आणि मग त्यातून एक पॉलिटिकल मॅच्युरिटी वेगळ्या प्रकारची तुमच्यामध्ये डेव्हलप होते. मला त्याचा उपयोग झाला आणि 2020ला मला पक्षाने त्या ठिकाणी ताकद दिली आणि पार्टीचा युवा मोर्चाचा महासचिव असताना मला प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा, जी प्रचंड मोठी जबाबदारी भाजपमध्ये मानली जाते, त्या जबाबदारीवरती आणून बसवलं. आणि मग ती जबाबदारी इतकी मोठी होती की रोज परफॉर्मन्सचं चॅलेंज मी स्वतःलाच द्यायचो आणि त्या माध्यमातून राज्यात सरकार नव्हतं, त्यामुळे संघर्षाची स्थिती होती.
जनता उद्धव ठाकरे आणि मंडळींच्या कारभाराला पिचली होती, कंटाळली होती आणि त्यामुळे कोरोना काळातली मिसमॅनेजमेंट, MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्या ठिकाणी संगणक परिचालक विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवतींवरती त्या ठिकाणी अत्याचार, कोरोना सेंटरमध्ये त्या ठिकाणी सरकारच्या कस्टडीतलं कोरोना सेंटर, त्यामध्ये युवतींवर बलात्काराच्या घटना आणि त्यामुळे हे जे विषय होते या विषयाला घेऊन सातत्याने आम्ही आंदोलन करत राहिलो आणि संघर्ष, अभियान, अनेक पक्षाचे कार्यक्रम, त्या ठिकाणी कोरोना काळातलं सगळं अनेक गोष्टींचं वाटप असेल, लोकांना सुविधा मिळवून देणं असेल, हे इतकं मोठ्या प्रमाणावर केलं आणि कदाचित ते काम पक्षाला भावलं असेल, आमच्या पक्ष नेतृत्वाला भावलं असेल आणि त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांनी नेहमीच मला ताकद दिली, त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी पार्टीचा महासचिव, भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी मला भविष्यात केलं गेलं. युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष, त्यानंतर पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा महासचिव, हे एक खूप मोठं पद आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. त्यातनं काम करत करत पुढे येत असताना 2 वर्ष झाली, तर आता पार्टीनं मला हा जो काही आमदार म्हणून बहुमान दिलेला आहे, खऱ्या अर्थानं युवांना ताकद देणारी पार्टी कशी आहे याचं हे उदाहरण आहे. म्हणजे 22 वर्ष मला प्रत्यक्ष राजकारणात झाली, 14 वर्ष मी राज्याच्या राजकारणात काम करतो आहे आणि त्यामध्ये पक्षांनी एक एक टप्पा पुढे आणत संघटनेत तर मला ताकद दिलीच, पण त्याचबरोबरीनं युवांचा आवाज जो आम्ही रस्त्यावर मांडत होतो तो आता सभागृहात मांडला गेला पाहिजे, या भूमिकेतनं, भावनेतनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य परिवारातनं आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदारा बहुमान दिला. मला वाटतं या निमित्तानं मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जे आमचे नेते आहेत, ज्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांनी नेहमीच आम्हाला ताकद दिली, मार्गदर्शन दिलं, मजबूतीनं मागे उभं राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळेच आमचे नेते, म्हणजे ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मला ताकद दिली, मग आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, गिरीश भाऊ असतील किंवा आमचे विनोद तावडे साहेब असतील, सगळेच नेते, संजय कुटेजी असतील किंवा आशिष शेलारजी असतील, या सगळ्याच नेत्यांनी, एखादं नाव राहू शकतं, मी त्यांची माफी मागतो, पण प्रत्येकाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आपण जे म्हटलात की वडिलांचं काम हे त्या ठिकाणी होतंच, त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये संघर्षाने काम उभं केलंच, पण मी पहिल्या दिवसापासून राजकारणात माझी क्लिअरिटी ठेवली होती की वडिलांच्या मी संघर्षाचा वारसा जरूर घेईन, मी त्यांच्या प्रामाणिकतेचा वारसा जरूर घेईन. त्यांनी अंगाला एकही डाग लावून घेतला नाही, स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ राजकारण केलं, तो वारसा मी जरूर घेईन, पण मी त्यांचा राजकीय वारसा घेणार नाही. त्यांचा मुलगा आहे म्हणून मला राजकारणात काहीच मिळेल अशी मी अपेक्षाही कधी केली नाही आणि तसं मी घडवूनही घेतलं नाही. मी कायम असं ठरवलं की जर का माझ्यामध्ये ती धमक क्षमता असेल, मी जर का स्वतःला प्रूव्ह करू शकलो तर आणि तरच मला काही गोष्टी राजकारणात मिळाव्या, अन्यथा नाही मिळाल्या तरी चालतील, ही भावना माझी पहिल्या दिवसापासून क्लिअर होती. आणि त्यामुळे त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा बाकी चांगल्या गोष्टींचा वारसा, हा कर्तृत्वाचा वारसा, त्यांच्या संस्काराचा वारसा, हा नक्की मी घेतला. आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांची पुण्याई आहे, आईवडिलांची पुण्याई, नेत्यांची ताकद मागे, आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेबांनी सगळ्याच नेत्यांची मी नावं घेतली, या सगळ्यांची ताकद मागे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता कदाचित आज या संधीपर्यंत पोहोचू शकला. भारतीय जनता पक्ष हा मला वाटतं भारतातील सगळ्यात जास्त सभासद असलेला पक्ष आहे, इव्हन जगातील सगळ्यात आपण म्हणू शकतो. या पक्षाचं आपण महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना जे महाराष्ट्र दौरे केले, आपण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. खरं तर हा विषय आम्हाला ऐकायला आवडेल की त्या दिनचर्या कशी असायची तुमची त्यावेळेला, आणि त्यावेळेला युवांचे जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या क्षेत्रातले होते? युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काही गोष्टी ठरवून कराव्या, प्लॅनिंगनी कराव्या असा विचार मनात असताना दुर्दैवानं राज्यामध्ये सरकार इतकं करंट होतं की ज्यांनी प्रत्येक समाज घटकाला त्रास देण्याचं काम केलं. मग ते विद्यार्थी असतील, युवा असतील, युवती असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, प्रत्येक विषयामध्ये मिसमॅनेजमेंट, भ्रष्टाचाराची बजबज, कशा पद्धतीनं स्वतःच्या तुंबड्या भरता येतील हा विषय, कोरोनासारखं संकट आपल्यावरती आलं त्या काळातली मिसमॅनेजमेंट,
असे विषय समोर आ वासून उभे राहिले की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायलाच वेळ नव्हता. रोज सकाळी उठलं की नवीन विषय समोर यायचा आणि त्यामध्ये एखाद्या समाज घटकावर अन्याय झालेला दिसायचा. त्या समाज घटकाला सरकार दाद देत नाही हे दिसत होतं आणि मग त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागत होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या युवांचा, त्या समाज घटकाचा, त्या युवतींचा, जे कोणी असतील प्रत्येकाचा आवाज बनण्याचं काम, संघर्ष करण्याचं काम करावं लागत होतं. मग त्यामुळे महिन्यातल्या 30 दिवसापैकी 17-18 दिवस आम्हाला संघर्ष करावा लागत होता. रोज आंदोलन, एक एक विषय घेऊन रोज आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करत होतो आणि त्यामुळे अनेक विषयांमध्ये आम्ही त्या विषयांना वाचा फोडली आणि अनेक विषय त्या ठिकाणी यशस्वी करून घेतले. आणि त्यामुळे दिनचर्या कशी होती तर दिनचर्येला खरं तर स्कोप डिसाईड करायला नव्हता. आम्ही अनेक आंदोलनं, म्हणजे त्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांचे विषय होते, त्यांचे डेलिगेशन्स सरकारला भेटले. त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या परीक्षा वेळेवर घ्या, UPSCच्या परीक्षा वेळेवर होतात, तुमच्याकडनं का दिरंगाई होते. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी, त्यांचे शिक्षण मंत्री यांना वेळ नव्हता आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जे काही विषय प्रलंबित केले त्या विषयामध्ये पुण्यामध्ये मोठं आंदोलन झालं. गोपीचंद पडळकर जे असतील किंवा मी स्वतः, आमची सगळी टीम त्या आंदोलनात ताकदीनं राहिली आणि मोठे गुन्हे आमच्या अंगावर दाखल झाले. पण आम्ही त्या MPSCच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ दिले नाही. आम्ही ते सगळे गुन्हे आमच्या अंगावर घेतले आणि तो संघर्ष त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी संगणक परिचालक होते, त्यांचे विषय होते, बिचारे मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसले होते, आंदोलनाला बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कुठंतरी आश्वासन देण्याचं राहिलं बाजूला. पोलिसांचा धाक दाखवून त्यांना बळजबरी ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी होत होतं. ते सगळे आले, आम्हाला भेटले, आम्ही त्या ठिकाणी संघर्ष केला आणि त्या ठिकाणी तत्कालीन जे मंत्री होते त्यांच्या घराला आम्ही घेराव घातला आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला. असे अनेक विषय, म्हणजे कोविडच्या काळातले जी मिसमॅनेजमेंट, हॉस्पिटलला भरमसाठ फी त्या ठिकाणी द्यावी लागत होती आणि त्यावेळेला मग काही वेळेला दुर्दैवी मृत्यू झाले तरीसुद्धा त्या ठिकाणी बिलं मोठमोठी 8-8, 10-10 लाखाची बिलं डॉक्टर मंडळी काही प्रायव्हेट हॉस्पिटल उकळत होती. त्या ठिकाणी आम्हाला युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पाठवून संघर्ष करून त्या ठिकाणी एकदम निग्लिजिबल रेट्समध्ये हे कसं होईल, कमीत कमी रेटमध्ये कसं होईल आणि त्या पेशंटला कसा त्या ठिकाणी दिलासा मिळू शकेल, हे सगळे प्रयत्न आम्ही केले. आणि त्यामुळे शेतकरी, युवा शेतकऱ्यांचे प्रश्न होते, माता भगिनींचे प्रश्न होते, अनेक विषय. म्हणजे त्या ठिकाणी सांगलीमध्ये पूर आला, त्या ठिकाणी मदत मिळत नव्हती, उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दौऱ्यावर होते, त्यांच्या गाडीचा ताफा सांगलीला रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या ठिकाणी अनेक मंत्री, म्हणजे मला सांगायचं झालं तर 2 तास कमी पडतील एवढी आंदोलनं, 75पेक्षा जास्त मोठी आंदोलनं आम्ही केली आणि त्यामध्ये कमीत कमी 100पेक्षा जास्त आम्ही छोटी आंदोलनं जी तालुका स्तरावरती आमची झाली आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 25पेक्षा जास्त गुन्हे हे आमच्यावरती दाखल झाले आणि असे असंख्य गुन्हे आमच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांवर झाले आणि ते गुन्हे स्वखुशीने आम्ही अंगावर घेतले, कारण जनतेच्या भल्यासाठी आम्ही ती लढाई लढत होतो. आणि त्यामुळे आम्ही तो कालावधी एन्जॉय केला, कारण त्याच्यामध्ये आम्हाला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं की आम्ही जनतेसाठी लढतो आहे, आम्ही युवांसाठी लढतो आहे. आणि आज आम्हाला जेव्हा राज्यात मी प्रवास करतो तेव्हा मी नंदुरबारच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असेन का सिंधुदुर्गच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असेन, मी गडचिरोलीच्या कुठल्या तालुक्यात असेन किंवा मी त्या ठिकाणी नागपूर, भंडारा कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात असेल, मला त्या काळी आम्ही आंदोलन ज्यांच्यासाठी केलं असे असंख्य युवा भेटतात. भाजपचे, युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी स्वागताला येतात, त्याचबरोबरीनं बाजूला ही मंडळीसुद्धा त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी ते स्वागत झाल्यावर ही बाजूला उभे असल्यानंतर भेटतात आणि सांगतात की दादा, तुम्ही आमच्यासाठी तो प्रश्न उचलला होता आणि तुम्ही आज या शहरात येणार कळलं म्हणून आम्ही थांबलो आहे. मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्याच्यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही की त्यांना कुठंतरी आम्ही त्यांच्यासाठी एखादा विषय केला, आंदोलन केलं, आवाज त्यांचा होण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी लक्षात ठेवलं आहे आणि लक्षात ठेवून ते जेव्हा स्वागताला येतात, मला वाटतं की ही आयुष्याची कमाई असते की ज्याच्यामध्ये अशी काही लोक आम्ही जोडू शकलो. मला वाटतं अशा पद्धतीनं एन्जॉय करत करत आम्ही काम केलं. आमचा युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर होता, आक्रमक होता आणि त्या पद्धतीनं आम्ही टीम म्हणून राज्यामध्ये एक चांगली उंची युवा मोर्चाला तयार करून देऊ शकलो. भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात असलेला पक्ष आहे आणि या पक्षाची महाराष्ट्र राज्याची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षाची अध्यक्षपदाची एक सामान्य कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी. त्याचबरोबर आपण जर बाकीच्या पक्षांचं बघितलं असेल तर शिवसेना असेल किंवा इतर पक्ष असतील, एवढं मोठं महत्त्वाचं पद हे आपल्या घरांमध्ये ठेवतात, घरातल्या एखाद्या खास व्यक्तीला म्हणा किंवा आपल्या मुलाला देतात. तर भारतीय जनता पार्टीने ही तुमच्यावरती जबाबदारी दिली. त्यातलं भारतीय जनता पार्टीने हे सिद्ध करून दाखवलं की सामान्य कार्यकर्ताच आमचा पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष बनू शकतो. हे खरंच आहे, वास्तव आहे की
भारतीय जनता पार्टी नेहमीच परफॉर्मन्स ओरिएंटेड पार्टी राहिलेली आहे, कार्यकर्त्यांची पार्टी, केडर बेस पार्टी राहिलेली आहे. कार्यकर्त्याला ताकद देणं आणि त्यातून नेतृत्व घडवणं हे कायमच पार्टीने केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही हे नेहमी म्हणतो की भारतीय जनता पार्टी हा आमचा एक परिवार आहे आणि त्यामुळे इथं आम्ही एन्जॉय करून काम करू शकतो. इतर राजकीय पार्ट्यांमध्ये युवांचं यूज अँड थ्रो केलं जातं. त्यांना युवा पाहिजेत, पण कशासाठी? तर मागे गर्दी करण्यासाठी, आमच्या नावानं घोषणा देण्यासाठी. युवांचं कल्याण काहीतरी व्हावं, त्यांच्या माध्यमातून नेतृत्व उभं राहावं असं त्या राजकीय पार्ट्यांना वाटतच नाही. आणि याचं उदाहरण महाराष्ट्र वर्षानुवर्ष बघतोय, अनुभवतोय. म्हणजे तुम्हाला जर का उद्या उबाटामध्ये, म्हणजे तत्कालीन शिवसेना आता उबाटा, यांना जर का तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांची युवा सेना आहे त्याचं पद पाहिजे असेल, तुम्हाला ठाकरे आडनाव असल्याशिवाय तुमचं काही फार भलं त्या पक्षात होऊ शकत नाही. सरदेसाई आडनाव असल्याशिवाय काही जास्त भलं होऊ शकत नाही. तुम्हाला जर का तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये, आता शरद पवारांची राष्ट्रवादी, त्याच्यामध्ये जर का काही मिळवायचं असेल तर तुमचं आडनाव पवार असल्याशिवाय किंवा पवारांचे नातेवाईक असल्याशिवाय फार मोठ्या पदावर तुम्हाला पोचता येणार नाही. आणि त्यामुळे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवायच्या आणि मग ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या खाली वाटायच्या, ही या पक्षांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी इज द पार्टी विथ डिफरन्स असं आम्ही जेव्हा म्हणतो, ते यामुळे की या ठिकाणी तळागाळातनं काम करत आलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. त्या ठिकाणी चाय विकणारा आमचा एखादा सामान्य कार्यकर्ता या देशाचा पंतप्रधान होतो. आणि पनवेलसारख्या एखाद्या शहरामध्ये बूथ स्तरावरती काम करणारा, प्रसंगी सभांमध्ये खुर्च्या लावणारा, खुर्च्या खराब असतील तर त्याच्यावरती पोचा मारणारा, कपडा मारणारा आणि रस्त्यावरती झेंडा बांधणारा विक्रांत पाटीलसारखा कार्यकर्ता हा या शहराचा उपमहापौर होतो. हा भाजपचा युवा मोर्चाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष होतो. हा भाजपचा राज्याचा महासचिव होतो. आणि आता पक्षाच्या किंवा नेत्यांच्या आशीर्वादाने, नेत्यांनी ताकद दिल्यामुळे आमदारसुद्धा होतो. हा एक मेसेज आहे, ही काही घटना नाही आहे, हा काही एक निर्णय नाही आहे, हा एक मेसेज आहे की भारतीय जनता पार्टी किती ताकदीनं युवा वर्गाच्या मागे आहे. खास करून आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे युवा वर्गाच्या मागे कसे आहेत याचं एक उदाहरण आहे. आज आमच्या महाराष्ट्रातल्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते, सगळे युवक इतके प्रचंड खुश आहेत. अनेकांच्या डोळ्यात मी पाणी बघितलं आहे, कारण आम्ही एकत्र बसून, कागदावर बसून काम करणारे आम्ही कार्यकर्ते, आणि त्यांचा एक सहकारी जेव्हा आमदार होतो त्यांच्यासाठी तो बहुमान आहे. आज ते त्या फ्रेममध्ये स्वतःला बघतायत, त्यांना असं वाटतंय की मीच आमदार झालो आहे. आणि वास्तव आहे, मी पण त्यांना सांगितलं की हो, तुम्हीच आमदार झाल्यासारखं आहे. आणि ह्या पदाचा कसा सदुपयोग करायचा आणि जनसेवेसाठी, युवांच्या कल्याणासाठी, प्रत्येक समाज घटकाच्या कल्याणासाठी हे पद, ही जबाबदारी कशी वापरायची हे तुम्ही ठरवायचं, हा अधिकार मी त्यांना दिलेला आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा मला पार्टी ताकद देते तेव्हा त्या माध्यमातून असंख्य युवांना ही ताकद असते. आणि त्यामुळे फडणवीस साहेब हे नेहमीच असं नेतृत्व राहिलं आहे की ज्यांनी युवांना ताकद दिली आहे, युवांच्या मागे उभे राहिलेत, युवांच्या कल्याणासाठी विजनरी प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. उद्याचा विकसित महाराष्ट्र जेव्हा घडेल तेव्हा त्यामध्ये आमच्या युवांना काय स्थान असेल हा सातत्याने विचार करणारे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, कारण इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही जवळनं बघितलं, पण माझं काय, माझ्या परिवाराचं काय, माझ्या मुलांचं काय, याच्या पलीकडे त्या नेत्यांचा विचार जातच नाही. मी राजकारणात रिटायर होत असेल तर त्याच्या आधी माझा मुलगा, नातू सेट व्हायला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. आणि त्यामुळे त्यांना चिंता आहे, पण कोणाची आहे? माझ्या मुलाची चिंता, त्यांना चिंता आहे माझ्या नातवाची चिंता. पण इथे भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांना चिंता जी आहे ती सर्वसामान्य घरातल्या युवांची चिंता, युवतींची चिंता आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हायला पाहिजे ही चिंता आहे. आणि त्या मार्गावरती भारतीय जनता पार्टीचे नेते काम करत आहेत. आणि त्यामुळे युवांचं भवितव्य हे भाजप आणि मित्रपक्ष यांच्या सगळ्या कालावधीमध्ये उज्ज्वलच राहील ही खात्री मात्र या निमित्तानं मी देऊ शकतो. एक छोटासा प्रश्न, त्याच्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीवरती येऊया. एक तुमचे अत्यंत जवळचे आहेत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. खरं तर देवेंद्र फडणवीस काय विचार करतात आणि कुठला निर्णय कधी घेतात हे महाराष्ट्र राज्याला कधी समजलं नाही. तुमचे अत्यंत जवळचे असल्या म्हणून मी असल्या कारणाने तुम्हाला विचारतो आहे, ते स्वभावाने कसे आहेत नक्की? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, आमच्यासारख्यांना ते माहिती नाही नक्की, कारण तुम्ही त्यांचा सहवास जाणवला आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या जवळचे, म्हणजे असं जवळचं काही नसतं, ते नेते आहेत. आणि त्यामुळे नेता म्हणून जे काही त्यांनी प्रेम आम्हाला द्यायचं ते वेळोवेळी दिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही जे काही त्या नेत्याकडनं शिकलो, म्हणजे राजकारणामध्ये मी नेहमी म्हणतो की गुरु शिष्य जी परंपरा असते, तर गुरु नक्की आहेत, पण राजकारणातली गुरु शिष्य परंपरा ही द्रोणाचार्य आणि अर्जुन
अशी नसते. कारण प्रत्येक बाण कसा मारायचा हे त्या ठिकाणी शिकवलं जाऊ शकत नाही, तेवढा वेळ नसतो, ती परिस्थिती नसते आणि त्यामुळे ते घडू शकत नाही. आणि त्यामुळे राजकारणातली गुरुशिष्य परंपरा ही द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा प्रकारची असते. तुम्हाला गुरुचा पुतळा समोर ठेवून किंवा त्यांचे विचार समोर ठेवून, त्यांचा आदर्श समोर ठेवून, त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, कर्तृत्व हे समोर ठेवून त्यातनं 4 गोष्टी घ्यायच्या असतात. साहजिकच गुरुचं प्रेम तुम्हाला मिळत राहतं, मार्गदर्शन मिळत राहतं, पण अनेक गोष्टी तुम्हाला त्यांच्या सगळ्या बिहेवियरमधनं, रोजच्या सगळ्या त्यांच्या बघण्यातनं आपल्याला शिकाव्या लागतात. आणि त्यामुळे असंच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बघून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहे. आम्ही त्यांच्याकडनं गुरु म्हणून जे काही वारसा घेतो तो या अर्थाने की स्वच्छ चारित्र्य, विजनरी नेतृत्व, एखाद्या विषयामध्ये आजचा विचार करण्यापेक्षा 10 वर्षानंतरचा विचार काय असू शकेल हे त्या ठिकाणी करणं, एखाद्या गोष्टीची ग्रास्पिंग किती फास्ट असली पाहिजे हा विषय करणं, एखाद्या विषयामध्ये हा विषय दुसऱ्यावर त्वरित न सोपवता स्वतः तो विषय ओन करून त्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा आंदोलन महाराष्ट्रात सुरू होतं त्यावेळेला मी त्यांचा जो अनुभव जवळनं घेतला, मला सांगायला आवडेल की आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जेव्हा मूकमोर्चे त्या ठिकाणी झाले, क्रांती मोर्चे झाले, त्यावेळेला प्रेशर डेव्हलप करण्याचा प्रयत्न झाला. पण प्रेशरमध्ये राहणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कधीच नव्हते. त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की इतके मराठा समाजाचे त्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना एवढे मोठे मोर्चे कधीच निघाले नाही. म्हणजे हे कोणीतरी उगाचच प्लॅनिंगनी घडवतं आहे का असाही विषय समोर होता. पण त्या विषयात खोलात न जाता आज मराठा समाजाची मागणी आहे ना, मग त्यांना न्याय मिळवून देणं माझं काम आहे हे त्यांनी ठरवलं. त्यांनी त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मला देता येईल का हा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की मी यासाठी नुसतं जर काय डेलिगेशन एखादी कमिटी करून त्यांच्यावर विषय सोपवला तर हा विषय होणार नाही, तर मला या विषयात स्वतः लक्ष घालावं लागेल. मग त्यांनी गायकवाड कमिशनची स्थापना केली, त्यांच्याकडनं विषय समजून घेतले, टेक्निकल बाबी समजून घेतल्या, गायकवाड कमिशनच्या माध्यमातून राज्यभरात हिअरिंग केल्या आणि हिअरिंग केल्यानंतर जे काही झालं फायनल, त्यातून त्यांनी जे मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकणारं आरक्षण दिलं. त्या बेसवरती अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, अनेकांना त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळाले, ते लोक त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात सुखी झाले, मार्गाला लागले. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हा विषय काही करंट्या मंडळींनी हायकोर्टात चॅलेंज केला त्यावेळेला मी बघितलं की फक्त वकिलांना, सरकारी वकिलांना मटेरियल देऊन टाकलं आणि तुम्ही भांडत बसा, तुम्ही लढत बसा, ही भूमिका त्यांनी घेतली नाही. जी महाविकास आघाडी सरकार आल्यावर त्यांनी असं वाटोळं केलं, पण देवेंद्रजी त्या ठिकाणी ट्रायल कोर्ट भरवायचे आणि समोरनं काय प्रश्न येऊ शकतो, मग तुम्ही सरकारी वकील म्हणून काय मांडणार याच्या ट्रायल्स ते घ्यायचे. आणि इतकी इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे हायकोर्टात ते आरक्षण टिकलं, ते उडलं नाही, हायकोर्टात आरक्षण टिकलं. आणि मग जेव्हा ते पुढे सुरू राहिलं आरक्षण, परत हे आरक्षण जेव्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं तेव्हासुद्धा त्या विषयात जे काय आर्ग्युमेंट झालं त्यावेळेला सरकार जेव्हा भाजपचं जोपर्यंत होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा त्या विषयाला स्टे मिळू दिला नाही. या विषयात जर काही टिकणारं आरक्षण नसतं त्याला स्टे मिळाला असता, पण स्टे मिळू दिला नाही. आणि मग दुर्दैवाने जेव्हा राज्यातलं सरकार बदललं, फडणवीस साहेबांचं सरकार बदललं आणि हे करंट सरकार उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आलं, त्यांनी जी बाजू सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही. देवेंद्रजींसारखा पिंड नसल्यामुळे त्या ट्रायल स्वतः घेणं, वकिलांना मटेरियल स्वतः देणं किंवा त्या ठिकाणी कसं ब्रीफिंग तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, त्यांनी कसं मांडलं पाहिजे या विषयात काहीही सोयरसूतक नसल्यामुळे, चर्चा न केल्यामुळे ती बाजू नीट मांडली गेली नाही आणि ते आरक्षण दुर्दैवानं गेलं. मग जर का अशा प्रकारचे हे व्यक्ती देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे एका बाजूला आणि ही सगळी उद्धव ठाकरेजी आणि अन्य नेते मंडळी एका बाजूला, हा फरक मला त्या ठिकाणी जाणवला. मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं, तुम्ही विचारता स्वभाव कसा आहे, तर स्वभाव असा आहे की ते सगळ्या गोष्टी ओन करतात. निर्मळ मनाचा माणूस, वरून जरी स्ट्रिक्ट वाटत असले तरी खूप सॉफ्ट मनाचा माणूस. म्हणजे आम्ही अनेक गोष्टी त्यांच्यावर अशा चर्चा केल्या आहेत की ते किती भावनिक आहेत, किती इमोशनल आहेत, हे सुद्धा आम्ही अनेक वेळेला बघितलेलं आहे. आणि त्यामुळे अशी व्यक्ती आहे ती की त्यांच्या मनात किती दुःख असेल तरी ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. आजही महाराष्ट्रात काही विघातक मंडळी, काही बदमाश मंडळी ज्याला म्हणू शकतो, हे ठरवून त्यांना संकटात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रोज विषय कुठेही सुरू झाला तरी तो आणायचा त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर हा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला ते कधीच दिसणार नाही. आणि ते लढवय्या नेतृत्व आहे, त्यामुळे ते
कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा भुरट्या मंडळींना परास्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं नेतृत्व आहे. म्हणजे वन लाईनर सांगायचं झालं तर रणांगणात उतरले तर ते त्या ठिकाणी ताकदीनं लढून समोरच्याला परास्त करणारं लढवय्य नेतृत्व आहे. पण जर का पर्सनल आयुष्यात म्हटलं किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या सहवास म्हणून म्हटलं तर ते प्रचंड निर्मळ मनाचे, इमोशनल अशा प्रकारचं नेतृत्व असं यांचं वर्णन करावं लागेल. आता आपण मराठा समाजाचा विषय काढलाच आहे, तर जसं तुम्ही म्हणालात की मराठा मुख्यमंत्री असताना एवढे आक्रमक मोर्चे कधी निघाले नव्हते. मग आत्ता जे निघत आहेत त्याच्या पाठीमागे आंदोलन करणारे जे आहेत त्यांच्या पाठीमागे दुसरा कोणतरी आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला? हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरजच नाही आहे ना. त्या ठिकाणी मराठा समाजाचा वापर केला जातो आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे. महाराष्ट्राने एवढे मराठा मुख्यमंत्री बघितले, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. शरद पवारजी आदरणीय नेते मानतो आपण, त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. आरक्षण द्यायचं सोडा, पण ते मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या विषयाच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे त्यांनी कधीच या विषयाला हात घातला नाही. आता जेव्हा फडणवीस साहेबांना स्ट्रेट फाईटमध्ये आम्ही परास्त करू शकत नाही, समोरच्या समोर लढाईमध्ये परास्त करू शकत नाही, या माणसाची खोलीच आम्हाला समजत नाही, हा माणूस विजनरी आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना खेळाचे नियम पाळून परास्त करू शकत नाही हे जेव्हा जाणवतं तेव्हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा, जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करायचा, मराठा समाजाची माती भडकवण्याचा प्रयत्न करायचा, हा विषय सुरू आहे. अरे म्हणजे ज्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ते खरं तर विलन असले पाहिजे आणि ज्या फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचे नसतानासुद्धा आरक्षण दिलं ते हिरो असले पाहिजे. पण आज उलटं होतं आहे, ज्यांनी दिलं नाही त्यांना हिरो करण्याचा प्रयत्न होतो आणि ज्यांनी दिलं, भरभरून दिलं, आजही देण्याचा प्रयत्न करत आहेत, आजही ताकद लावत आहेत, अशाला तुम्ही विलन ठरवता. एखाद्या माणसाला असं डिमोरलाइज तुम्ही कराल तर मला वाटतं याच्यामध्ये समाजाचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स मागे कोणाची आहे हे जग जाहीर आहे. आणि त्याच्यामुळे आणि अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये हे कशा पद्धतीनं शरद पवारजी आणि त्यांची मंडळी हे कसं हाताळत आहेत हे सगळं जग जाहीर आहे. आणि त्यामुळे आज मराठा समाजाने खरं तर सतर्क होण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खरंच कोण काय देऊ शकतो हे ठरवलं पाहिजे. जर का तुम्हाला असं वाटत असेल की उद्धव ठाकरे देऊ शकतात तर ओके, तुम्हाला वाटत असेल शरद पवारजी देऊ शकतात तर ओके. त्यांना एक प्रश्न विचारा की तुम्ही ह्याच्या आधी का नाही दिलं, आणि जर का नाही दिलं तर आता कसं तुमचा ट्रॅक रेकॉर्डच खराब आहे, तुमची मानसिकताच जर का निगेटिव्ह आहे, तुम्ही आमचं कायम वाटोळच केलं आहे. आणि ज्या संजय राऊतनी शिवसेनेचे म्हणजे तत्कालीन शिवसेना आता उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या मुकमोर्चाला त्या ठिकाणी मुकामोर्चा किंवा त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ह्यांच्या मनात मराठा समाजाविषयी ओलावा आहे का, जिव्हाळा आहे का, तर उत्तर आहे नाही. हे जर का आमची खिल्ल्या उडवण्यामध्ये ह्यांना धन्यता वाटते तर हे आम्हाला आरक्षण देऊ शकतील का? आणि त्यामुळे अशा बदमाश मंडळीचे जे काही बुरखे आहेत हे फाडले पाहिजेत आणि जे चांगले लोक आहेत त्यांना ताकद दिली पाहिजे. शेवटी महाराष्ट्राचं भलं व्हायला पाहिजे, समाजाचं भलं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या लोकांना ताकद दिली पाहिजे. उगाचच राजकारण म्हणून राजकारण करायचं आणि भ्रष्टाचारी मंडळींना कुठेतरी समोर आणण्याचा प्रयत्न करायचा, मला वाटतं दुर्दैवी आहे, थांबलं पाहिजे. आता विधानसभा तोंडावरती आचारसंहिता देखील लागलेली आहे. मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र आता उभे राहणार आहेत किंवा त्यांचा उद्या खरी तर बैठक आहे. पण तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान कराल, कारण विधानसभा तोंडावरती आहे, जे मराठा समाजातील तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही? मराठा समाजाला माझं आव्हान राहणार आहे की आपण फॅक्टवरती बघितलं पाहिजे, फॅक्ट चेकिंग केलं पाहिजे आणि ट्रॅक रेकॉर्ड बघितला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय किती वेळा पटलावर आला, किती वेळेला चर्चेमध्ये आला आणि त्याला तत्कालीन लोकांनी कसं धुडकावून लावलं, कसं बाजूला केलं, ह्याचा विचार केला पाहिजे. आणि आरक्षण देण्याची हिंमत कोणी दाखवली आणि ते आरक्षण कसं टिकणारं होतं, कशा पद्धतीनं त्या आरक्षणामधून अनेकांना जॉब्स आणि त्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध झाल्या, ॲडमिशन्स मिळाले. मग जर का ह्या दोन गोष्टींमधला फरक युवांनी चेक केला तर मला वाटतं त्यांना उत्तर मिळेल की हो, फडणवीस साहेबांनीच आम्हाला आरक्षण दिलं आणि त्याच माणसामध्ये हिंमत आहे आम्हाला त्या ठिकाणी ताकद देण्याची, हे युवांना स्पष्टपणे समजेल. आणि आदरणीय जरांगे पाटील साहेबांचा आम्ही सगळेजण सन्मान करतो आणि जर का ते राजकारणामध्ये खरंच ताकदीनं येणार असतील तर त्यांनी यायला पाहिजे. त्यांनी या विषयाचं राजकारण करता कामा नये, त्यांनी यावं, सगळ्या मराठा समाजाने त्यांच्या मागे उभं राहावं, काही हरकत नाही. त्यांनी सीट्स उभ्या कराव्या आणि ताकदीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ना, आम्हाला आवडेल. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं नाही किंवा तशा पद्धतीने यायचं नाही आणि उगाच कोणाला तरी फायदा होण्यासाठी मराठा समाजाचा उपयोग करायचा, हे मात्र चुकीचं आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. आम्ही सगळे सरदार घराण्यातली मंडळी आहे, आम्ही स्वतः मराठा आहे आणि त्यामुळे आमचा कोणी वापर करेल हे आम्ही खपवून घेऊ शकत नाही. आम्ही नेहमी लीड केलेलं आहे
आम्ही नेहमी समोर राहिलेलो आहे आणि म्हणून आम्हाला कोणीतरी गुमराह करेल, आमचा वापर करेल आणि तिसऱ्याच्या फायद्यासाठी आमचा उपयोग होईल, हे मात्र मराठा समाज कधीच सहन करू शकत नाही. जरांगेजी जर का मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट म्हणून राहणार असतील तर राहावं त्यांनी, आणि त्यांनी सगळ्या मराठ्यांनी त्यांना समर्थन द्यावं, विषय नाही. पण आपल्याला चालेल, म्हणजे BJPला चालेल, ते चांगलं नेतृत्व करतात मराठा समाजाचं, त्यामुळे त्यांनी लढावं. त्यांनी महाराष्ट्रात 288 सीट उभ्या कराव्या ना. ते करणार असतील स्ट्रॅटेजिकल तर बिलकुल केलं पाहिजे, तर त्यांची भूमिका सत्य असं आम्ही मानू. पण जर का ते करणार नसतील, फक्त सांगणार आम्ही करू आणि मग करणार नाही, आणि मग मात्र ह्याला मदत कर, त्याला मदत कर, भाजपच्या सीटा पाडा, मला वाटतं अशा प्रकारचं राजकारण करू नये. तर त्यांनी उभं राहावं, सीट्स उभ्या कराव्या, हा पहिला ऑप्शन. नसेल तर ह्या भानगडीत पडूच नाही, मग कोणालाच मदत आणि कोणालाच काही त्रास द्यायचे प्रयत्न करू नये. जसं चाललं तसं चालू द्यावं. शेवटी तुम्हाला सरकार, कुठलं तरी सरकारच आरक्षण देणार किंवा काही विषय आहेत ना, तर तुम्हाला सरकारकडेच मागणं आहे. जे देऊ शकतात त्यांच्याकडनं होप्स जास्त आहेत. ज्यांनी कायम वाटोळं केलं त्या महाविकास आघाडीच्या लोकांकडनं काय होप्स ठेवणार आहे तुम्ही? ज्या शरद पवारजींनी नेहमी समाजामध्ये भांडणं लावून राजकारण केलं, अनेकांची घरं फोडूनच राजकारण केलं, त्या शरद पवारजींकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता का? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारल्यावर प्रत्येक मराठा समाजाचा नागरिक सांगेल की नाही मिळू शकत त्यांच्याकडनं आरक्षण. हे मराठा समाज कन्व्हिन्स्ड आहे. त्यांना माहिती आहे की शरद पवारजी आम्हाला आरक्षण देऊ शकत नाहीत, उद्धव ठाकरेजी देऊ शकत नाहीत, हे क्लिअर विषय आहेत. काँग्रेस तर कधीच देऊ शकत नाही. आणि मग जर असं असेल तर मग त्यांच्या नादाला का लागावं आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीचं, चांगल्या पक्षाचं नुकसान का करावं? त्यामुळे मला वाटतं की मराठा समाजाने किंवा खास करून आमच्या युवा वर्गाने आपल्याला जे मनाला पटेल ते केलं पाहिजे आणि फॅक्ट चेक करून केलं पाहिजे. फॅक्ट चेक केल्यानंतर तुम्हाला वाटलं की काय योग्य आहे तसा तुम्ही निर्णय घ्यावा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की तुम्ही वस्तुस्थितीवर विचार केला, वास्तवावर विचार केला, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी जे केलं ते चांगलं आहे आणि सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे हे तुम्हाला जाणवेल. मराठा समाज तर कन्व्हिन्स होऊ शकतो किंवा झाला पण असेल, पण BJP मनोज जरांगे पाटलांना कन्व्हिन्स करायमध्ये कुठेतरी कमी पडले का? कारण आरक्षणाचा मुद्दा फार काळापासून हा चालत राहिलेला आहे. बघा कसं आहे की एखादा झोपलेला व्यक्ती असेल तर त्या बिचाराला उठवता येऊ शकतं, पण आपल्याला झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आपल्याला त्याला उठवता येईल. आदरणीय जरांगे पाटील साहेबांचा विषय असा आहे की आम्ही सगळेच जण त्यांचा सन्मान करतो, प्रचंड आदर करतो, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ते आंदोलन उभं केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण या विषयामध्ये जेव्हा हा विषय पुढे आला आणि आम्हाला दिसायला लागलं की ह्याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होतं आहे आणि कुठल्या तरी पक्षाच्या भल्यासाठी मराठा समाजाचा उपयोग होतो आहे, तेव्हा मात्र हे सगळं विदारक वाटायला लागलं, दुःखद वाटायला लागलं. मराठा समाज भाबडेपणानं जर का तुमच्या मागे उभा राहिला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद ही आरक्षणाच्या लढाईमध्ये बिलकुल वापरली पाहिजे. पण कुठल्या तरी पक्षाला त्या ठिकाणी सत्तेत आणण्यामध्ये ही ताकद जर का युटिलाइज होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे, आणि त्यामुळे असं होता कामा नये ही आमची यात भावना आहे. त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला आपण केलेला आहे, पण त्याच्यामध्ये जर का असं गुमराह करणारं वातावरण तयार होत असेल तर मात्र कन्व्हिन्सिंग होऊ शकत नाही. पण मराठा समाज मात्र कन्व्हिन्स झालेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सुरुवातीच्या आंदोलनाची त्यांची धार आणि आताचा विषय, त्यातनं अनेक मराठा समाजाचे जे छोटे छोटे नेते होते, आमचा युवा वर्ग होता, हे आता विड्रॉ झालेले आहेत, बाहेर निघालेले आहेत. त्यांना पटलेलं आहे की आम्हाला जे काही देऊ शकतात ते देवेंद्र फडणवीस साहेब देऊ शकतात किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार देऊ शकतं. त्या ठिकाणी भाजप, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांच्या सरकारमधून आम्हाला काहीतरी भल्याचं मिळू शकतं, आणि आम्हाला ज्यांनी आयुष्यावर फसवणूक केली ते आम्हाला काही देऊ शकत नाहीत हे त्यांना पटलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर आता त्या आंदोलनाची धार कमी व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला वारंवार आव्हान करणं हेच आमच्या हातात आहे ना. शेवटी आम्ही काय करू शकतो? आम्ही हात जोडू शकतो, विनंती करू शकतो, जे आम्ही केलं ते सांगू शकतो. आम्ही सांगू शकतो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ताकद देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. त्या माध्यमातून 1 लाखांच्या वर युवांना उद्योगामध्ये सेट करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. अण्णासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाला महामंडळाचं अध्यक्ष करण्याचं काम नरेंद्र पाटलाला फडणवीस साहेबांनी केलं. बार्टीच्या धर्तीवरती सारथीची त्या ठिकाणी स्थापना करून अनेक योजना आमच्या मराठा तरुणांना मिळायला पाहिजेत आणि त्यातनं अधिकारी घडले पाहिजेत, ही भूमिका आणि भावना फडणवीस साहेबांनी दाखवली. त्या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने वसतिगृहाची योजना असेल किंवा शिष्यवृत्ती योजना असेल, ही त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सुरू केली. म्हणजे जे जे OBCंना मिळतं ते सगळं मराठ्यांना मिळावं, इतक्या प्रामाणिक भूमिकेतनं जर काम केलं असेल फडणवीस साहेबांनी तर ह्याच्यापेक्षा जास्त काय करायचं? हे सगळं आधीच्या मुख्यमंत्र्यांनी का बरं नाही केलं? हे सगळं मराठा समाजाचे, आम्ही मराठा समाजाचे, आमच्या समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी का बरं नाही केलं? हा प्रश्न आहे आमचा. आणि त्यामुळे जो करतो त्याला करतो म्हटलं पाहिजे, जो करतो त्याचं कौतुक केलं पाहिजे, तर तो भविष्यामध्ये चांगलं काही करेल. आणि त्यामुळे
मला वाटतं ह्या गोष्टी आता युवांपर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे युवा आता सतर्क झालेला आहे, त्या ठिकाणी जागरूक झालेला आहे आणि त्यामुळे आता कुठल्याही भूलथापांना किंवा मिसगाईड करणाऱ्या वातावरणाला, कुठल्या तरी नेत्यांकडनं चालवलेल्या एखाद्या विषयाला ते बळी पडणार नाहीत, ही आता आमची खात्री झालेली आहे. आता एक रॅपिड फायर स्टाईलमध्ये 2-4 प्रश्न घेऊया. हाच प्रश्न आहे मराठा आणि धनगर आरक्षणाचा. फक्त 1-2 वाक्यामध्ये सांगा की धनगर आणि मराठा समाजांना आरक्षण मिळेल की नाही. धनगर मराठा समाजाला आरक्षणाचा विषय हा कायमच भाजपने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि त्यामुळे जे जे शक्य आहे ते सगळंच दिलेलं आहे, देण्याचा प्रयत्न आहे. विषय एवढाच आहे ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे. मला उद्या चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे असं म्हटल्याने भावना माझी पूर्ण होईल, पण ते मला मिळेल का? ते मिळणं शक्य नाही. पण जे जे मिळणं शक्य आहे ते देण्याची धमक आणि क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये. आणि स्पष्टपणे एवढं सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब जे देऊ शकतात तेच अंतिम सत्य आहे, त्याच्यावरती कुणीच काही देऊ शकत नाही. ते जर देऊ शकले नाहीत तर कुणीच काही देऊ शकणार नाही. म्हणजे जे काही द्यायचे ताकद आहे ती फडणवीस साहेबांमध्ये. बाकी जे काही सांगतील ते फक्त कसमे वादे सांगतील, भविष्यातले खोटे आश्वासनं देतील. फडणवीस साहेब वास्तव देतील, जे हातात आपल्या भरीव काहीतरी देतील. आता 2024ची विधानसभा निवडणूक आहे, याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होतील? नाही, हे वारंवार फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक महायुती म्हणून लढतो आहे आणि त्यामुळे आमचे आदरणीय एकनाथ शिंदेजी, आदरणीय अजित पवारजी, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असे आमचे 3 नेते आम्ही ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात ही निवडणुका लढतो आहे. आमची प्रायोरिटी मुख्यमंत्री कोणाला करायची कधीच नव्हती. असं असतं तर जेव्हा सरकार आत्ता आम्ही बनवलं तेव्हा फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होता आलं असतं ना. त्या ठिकाणी त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहण्याचं त्या ठिकाणी पसंत केलं आणि एकनाथ शिंदेजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. यातून आमचं त्याग, समर्पण सगळं दिसतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री कोण ही भावना आमच्यासाठी गौण आहे. आमच्यासाठी राज्यात महायुतीच्या सीट्स जास्त आल्या पाहिजे ही भावना आमच्या मनात आहे. आणि ते कशासाठी? आम्हाला काहीतरी भलं व्हावं म्हणून नाही. सरकार सत्ता ही असलीच पाहिजे. ती कशासाठी पाहिजे? तर ती जनतेच्या कल्याणासाठी पाहिजे. शेवटी जनता आणि सरकार याच्यामध्ये दुवा बनावं लागेल. आज आपल्याला सत्ता हे आमचं काही साधन, म्हणजे आमचं साध्य नाही आहे, आमचं ते ध्येय नाही आहे. आम्हाला एक जनतेची सेवा करण्याचं साधन म्हणून आम्ही ह्या सत्तेला बघतो. आणि त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून जनकल्याण, अंत्योदयाचं स्वप्न, शेवटच्या व्यक्तीचा अश्रू पुसण्याचे प्रश्न हे सगळे आम्हाला सोडवायचे आहेत. आणि त्यामुळे सत्ता कशी येईल या विषयाकडे आमचं लक्ष आहे. साहजिकच विरोधकांचंही ते लक्ष असू शकतं. सत्ता आम्हाला पाहिजे, पण कशासाठी? पुन्हा भ्रष्टाचाराची मालिका चालवायची, पुन्हा BMCमध्ये घोटाळे करायचे, पुन्हा सगळ्या टेंडरिंगमध्ये घोटाळे करायचे, पुन्हा 100 करोडच्या वसुल्या त्या ठिकाणी करायच्या. अशा प्रकारच्या विषयांसाठी यांना सत्ता पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही बघा स्वच्छ कारभार काय असतो. केंद्रातलं आमचं सरकार उदाहरण आहे की ना मैं खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. अशा प्रकारचं सरकार कशा पद्धतीनं काम करतं आहे आणि अशा बेंचमार्कवर काम करणारे आम्ही मंडळी आहोत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार हे ताकदीनं येईल, ह्यात कुठली आता शंका नाही. आणि मुख्यमंत्री कोण हा आमच्यासाठी दुय्यम विषय. प्राथमिकता जनता आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी सत्ता आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांचं जे काही शाब्दिक वाद चालू आहे म्हणा किंवा युद्ध सुरू आहे, ह्याच्यामध्ये जर असं उद्धव ठाकरे हे महायुतीमध्ये यायचा विचार त्यांनी केला, असं काही होणार नाही कधी, पण तरची गोष्ट जर केला तर महायुती त्याला ॲक्सेप्ट करेल त्या गोष्टीला? राजकारणामध्ये खरं तर जर तरला काही अर्थ नसतो. महायुती म्हणून आम्ही एवढ्या ताकदीनं लढतो आहे आणि त्यामुळे असले विषयावर आपण चर्चाही करणं योग्य नाही. आज त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की जी स्वप्न बघून ते एकत्र आले, स्वतःचा स्वार्थ हे विषय समोर होता, आम्हाला मुख्यमंत्री होता यावं हे स्वप्न होतं आणि त्यामुळे ते कुठंतरी त्या काळात पूर्ण झालं. पण अशा टेम्पररी फायद्यासाठी केलेले कॉम्प्रोमाइजेस हे लाँग टाईम टिकत नसतात. लाँग टाईममध्ये तुम्ही जर का ॲनालिसिस केलं तर त्यातून नुकसानच पदरात पडतं. कारण तुम्ही पक्षाची विचारधारा विकून टाकता, तुम्ही पक्षाच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज करता, तुम्ही कार्यकर्त्याच्या भवितव्याशी कॉम्प्रोमाइज करता आणि मग अशा वेळेला मात्र तुमची संघटना संपत जाते. आज उद्धव ठाकरेंचं काय झालं आहे? ज्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही आदर करतो, त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो, ज्यांनी या महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवलं, देशभरातून त्यांना सन्मान मिळतो, अशा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे जे त्यांचा वारसा सांगतात, कसा काय ते वारसा सांगू शकतात? त्यांच्या प्रॉपर्टीचा वारसा जरूर त्यांनी सांगावा. अरे पण तुम्ही हिंदुत्व विकून टाकलं ना, तुम्ही वडिलांचा हिंदुत्वाचा वारसा कसा काय सांगू शकता?
तो वारसा एकनाथ शिंदेजी सांगू शकतील, कारण ते हिंदुत्व रोज जगतायत. पण तुम्ही तर आजांच्या स्पर्धा घेता. तुम्ही कसं काय त्या ठिकाणी हिंदुत्व सांगू शकता? तुम्ही ज्या काँग्रेसने कायम कुठल्या तरी समाजाचं लांगुलचालन केलं आणि कायम शिवसेना आणि काँग्रेसनी उभी हयात एकमेकांना शिव्या देण्यात घालवली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्या पक्षाची काँग्रेस व्हायला लागेल, मी माझ्या पक्षाला टाळा ठोकेन, मी कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अरे त्या पक्षासमोर तुम्ही नतमस्तक होता. मांडीला मांडी नाही, नुसती दिल्लीसमोर जाऊन तुम्ही वाकून उभे राहता. ज्या सोनिया गांधींवरती बाळासाहेब ठाकरेजी टीका टिप्पणी करायचे, त्यांचं नेतृत्व त्यांनी कधीच पसंत केलं नाही. ते सांगायचे की इटलीवरनं आलेलं नेतृत्व आम्ही मान्यच करू शकत नाही. त्यांच्यासमोर जाऊन तुम्ही दिल्लीत लोटांगण घालता. इतकी वाईट स्थिती जर का आज उद्धव ठाकरेजींची होणार असेल तर तुम्ही राजकारणात काय कमवलं? कमवणं सोडा, वडिलांनी कमवून दिलेलं तुम्ही घालवलं, अशा प्रकारची यांची स्थिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर का बघितलं असेल तर युतीच्या वाटाघाटी ज्या व्हायच्या सीट्सच्या, त्यासाठी आमचे भाजपचे नेते आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचा सन्मान म्हणून मातोश्रीवर जाऊन त्यांच्याशी चर्चा करायचे आणि मातोश्रीमध्ये चर्चा व्हायच्या. आता काय होतं आहे? आता त्या ठिकाणी कटोरा घेऊन उद्धव ठाकरेजींना, दुर्दैव आहे पण असं घडतं आहे, त्या ठिकाणी दिल्लीत जावं लागतं आहे आणि सांगावं लागतं आम्हाला एवढ्या सीट्स द्या, ही विनंती करावी लागते. आणि त्यामुळे अशी स्थिती जर का त्यांची होणार असेल आणि तरीसुद्धा त्यांना त्यांच्या पसंतीच्या सीट मिळणार नसतील, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? आणि त्यामुळे काँग्रेस आज त्यांचं पूर्ण वाटोळं करत चाललेली आहे, त्यांची संघटना संपत चाललेली आहे. आणि हे जे काही होतं हे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींना दिसत होतं की संघटनेची वाताहत होते, हिंदुत्व संपत चाललेलं आहे, हिंदुत्वामध्ये कॉम्प्रोमाइज होतं आहे, हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलं जातं आहे. आणि त्यामुळे त्यांनी इतका मोठा विचार केला आणि त्यामुळे त्यांनी तो संघर्ष केला आणि त्यांनी उद्धव ठाकरेजींना सोडचिठ्ठी दिली. मला वाटतं की हा विषय महाराष्ट्राला कळलेला आहे. उद्धव ठाकरेजी नेहमी सहानुभूतीचं राजकारण करतात. बघा मी किती बिचारा अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. आमचे वडील चोरले वगैरे असा एक आभास तयार करण्याचा प्रयत्न करतात. अरे पण वडिलांना टिकवू शकत नाही इतकी मनगटात तुमच्या धमक नाही आहे का? तुमच्या कर्तृत्वात धमक नाही आहे का? वडील कसे कोण चोरून नेऊ शकतात? तुम्ही टिकवू शकले नाही म्हणून तो वारसा दुसऱ्यांनी जर चालवला तर त्याला तुम्ही चोरलं म्हणू शकत नाही. हे स्पष्टतेने मला या ठिकाणी सांगायचं. खरं तर खूप ऐकण्यासारख्या गोष्टी तुमच्याकडून, एवढा महाराष्ट्र दौऱ्याचा अनुभव आहे तुमच्याकडून, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे तुमच्याही भेटीगाठीसाठी खूप लोक खोळंबलेत. अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला, म्हणजे प्रश्न तर नाही हा, एक सामान्य कार्यकर्ता ते विधान परिषदेवरती आमदार, या सगळ्या प्रवासामध्ये अशी कुठली व्यक्ती आहे ज्यांना तुम्हाला आभार मानायचे किंवा त्यांनी तुम्हाला खूप मदत केली? असे अनेक लोक आहेत. म्हणजे मी तालुक्यात कामाला सुरुवात केली तिथपासून राज्याच्या कामापर्यंत असंख्य लोकांची नावं घ्यावी लागतील. पण खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे युवा मोर्चाचे आमचे प्रभारी होते, त्यांनी ताकद दिली, त्यामुळे त्यांनी पुढं संधी देत मला इथपर्यंत आणलं. त्यामुळे फडणवीस साहेबांचे कायमच आशीर्वाद माझ्या मागे राहिले, त्यांचे आभार व्यक्त करावेच लागतील. मी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मला ज्यांनी केलं ते चंद्रकांतदादा पाटील जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. सध्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आभार व्यक्त करावे लागतील, कारण त्यांनी प्रचंड ताकद नेहमीच मला दिली. आमचे सुधीरभाई मुनगुंटीवार जे मी 2010ला जेव्हा युवा मोर्चा सचिव होते तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्या टीममध्ये मी सचिव होतो, त्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करावे लागतील. आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील किंवा आमच्या कोकणचे नेते ज्यांनी नेहमीच मला ताकद दिली, नेहमी प्रेम दिलं, असे रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांचे आभार व्यक्त करावे लागतील. आदरणीय त्या ठिकाणी संजय कुटेजी असतील, प्रवीण दटकेजी असतील, आशिष शेलारजी असतील, अनेक नावं घ्यावी लागतील. म्हणजे नावांची मालिका खूप मोठी असू शकते. अशा सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. किंवा मला ज्यांनी स्कोप दिला त्या काळात, म्हणजे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष असताना मला त्यांनी सचिव केलं, असे निलंगेकरजी असतील, असे सगळेच जण, योगेश अण्णा टिळेकर असतील, पंकजाताई मुंडे असतील, या सगळ्यांनीच मला नेहमीच ताकद दिली. अशा सगळ्यांचे मला आभार व्यक्त करावे लागतील. शेवटी आईवडिलांची पुण्याई असते, त्यांनी अनेक गोष्टी ताकदीनं केल्या म्हणून आपण हे सगळं करू शकलो, तर त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. मी बाहेर सगळा प्रवास करत असताना घर ताकदीनं सांभाळणारी माझी पत्नी असेल, मुलींनी कधी कुठल्या विषयाची अपेक्षा केली नाही, तिलाही आभार तिचे व्यक्त करावे लागतील की तिने या सगळ्या विषयामध्ये स्वतःला ती एन्जॉय करते किंवा मी वेळ कमी देऊ शकते म्हणून. बहीण असेल, माझे मेहुणे असतील, यांनी परिवार, सगळ्यांनीच परिवार म्हणून खूप ताकद दिली. आणि त्यामुळे परिवाराने दिलेली ताकद, सामाजिक आयुष्यात काम करताना माझ्या प्रभागात मी नगरसेवक झालो, त्यामुळे शहराचा उपमहापौर होऊ शकलो, त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलं करू शकलो. त्यामुळे माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे आभार व्यक्त करावे लागतील. आणि खास करून पनवेलच्या कानाकोपऱ्यातली जनता,
ज्यांनी ताकदीनं माझ्या मागे उभे राहिले आणि नेहमीच मला आशीर्वाद दिले. अनेक विषय ते माझ्याकडे घेऊन आले, त्यातले अनेक विषय मी सोडवण्याचा प्रयत्न केला, काही कदाचित सुटलेही नसतील, पण तरी सुद्धा ते माझ्या मागे ताकदीनं उभे राहिले आणि माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की हो, या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये ताकदीनं विषय सोडवण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर ते विक्रांत पाटीलमध्ये हे ते आमच्याशी बोलताना व्यक्त करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये बोलताना व्यक्त करतात. त्यामुळे सगळ्यांचे खरं तर आभार व्यक्त करावे लागतील. केंद्रात जर का आपण विचाराल तर त्या ठिकाणी अनुरागजी ठाकूर हे त्यावेळेला आमचे अध्यक्ष होते, त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. तेजस्वी सूर्याजी ज्यांनी युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून ताकद दिली, आदरणीय विनोद तावडेजी यांचे आभार व्यक्त करावे लागतील. या सगळेच नेते, अर्थात हे सगळे निर्णय अमित शहाजी असतील, BL संतोषजी असतील किंवा मोदीजी असतील यांच्या निदर्शनाला आणून सगळे केले जातात, त्यामुळे त्यांनी त्या वेळेला ताकद दिली असं म्हणावं लागेल. त्यामुळे अशा सगळ्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. नुसते हात जोडून नाही, त्याच्यासमोर नतमस्तक होऊनच, माझ्या नागरिकांपासून नेत्यांपर्यंतच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होऊनच ते आभार व्यक्त करावे लागतील. आणि तरी सुद्धा त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या ऋणातून मी कधीही उतर येऊ शकत नाही, इतकं प्रेम भरभरून या मंडळींनी दिलेलं आहे. तेव्हा सगळ्यांचेच मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आता 2024ची विधानसभा येथे सुरू झालेली, खरं तर खूप भारी वाटलं बोलून. आणि तुम्ही एक युद्ध आणि एक लढाई जिंकलेली आमदारकीची, पण पक्षाचं लढाई आता बाकी, त्या पूर्ण तुमच्या पार्टीला, तुमच्या पक्षातील सगळ्या उमेदवारांना, अमोल कोळेकर आणि P24 तास या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खूप भारी वाटलं. खरं तर वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे तर हा तुमच्याकडून असं आहे की ऐकत राहावं वाटतं, कारण एवढा अनुभव तुमच्या पाठीमागे आहे, तो युवा वर्गाला ऐकण्यासारखा प्रेरणा देणार आहे. त्याच्यामुळे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण इकडे थांबतोय आता. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्याला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू.